नमस्कार राजांनो, असे क्वेश्चन पेपरला खूप येतात आणि असे क्वेश्चन तुमच्या हातातून नाही गेले पाहिजे. मग याला काय करणार आहे तुम्ही? LAMB कुठेतरी एका ठिकाणी डोकं लावा, मन MOTH ला लावा किंवा याला लावा. आपण इथे बघू DPEQ यांची नंबरिंग पार्ट पाहिजे राजांनो. L चा नंबर 12, 1, M चा नंबर 13, B चा नंबर 2, D चा नंबर 4, P चा नंबर 16, E चा नंबर 5 आणि Q चा नंबर 17. आता राजांनो जवळपासचा नंबर तर दिसत नाही, मग 12 मध्ये जर +5 केले तर 17, म्हणजेच +5 इथं केलंय. मग 1 आणि 4 5 होता, +4 इथं केलेला असेल. मग 5 4 झालं तर इथं 3 पाहिजे. 13 + 3 16 आणि 2 + 2 4, म्हणजे +5 4 3 2. आणि हे सगळं क्रॉस मध्ये मराठीमध्ये आपण त्याला नवीन नाव दिलंय जांगडगुत्तावाला लॉजिक. कोडिंग डिकोडिंग मध्ये किंवा एनालॉजी मध्ये असे सगळे क्वेश्चन खूप सगळे भेटतात, जांगडगुत्तावाले क्वेश्चन. मग यांचे क्वेश्चन हातातून नाही गेले पाहिजे, त्याच्यासाठी असे क्वेश्चन करून ठेवा. मग NERD साठी तुम्ही चेक करून घ्या. N मध्ये +5 करणार, 14 आणि 5 19, म्हणजे यस. ही नंबरिंग पार्ट पाहिजे. सगळा खेळ नंबरिंगचा आहे. कोडिंग डिकोडिंग मधले नंबरिंग अक्षर मालिकेचे ते जर केले तर 7 ते 8 क्वेश्चन मध्ये तुम्हाला जिथं 25 मार्काला रिझनिंग येतं तिथं त्याला फायदा होईल. मग E चा नंबर 5 आहे, 5 मध्ये 4 प्लस केले तर 9, 9 ला काय येणार? IS पाहिजे. IS एकाच ऑप्शन मध्ये लास्टला आहे, ह्या 2 ऑप्शन मध्ये. हे 2 ऑप्शन तर कटले. नंतर इथं +3, 18 आणि 3 21, म्हणजे U येणार. U पाहिजे, V नाही पाहिजे. हे ऑप्शन कटलं. इथूनच उत्तर काढू शकता, पण आपण D चा पण काढून U +2, 4 आणि 2 6, म्हणजे FUIS. असे क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.